येस थँक्यू. 2 षटकांती धावपलकावरती धावा आहेत त्या सुवर्ण 11 देसाई संघाच्या 26 धावा 26. ऋषीसाठी हा चेंडू होता. नितेशचा जबरदस्त चेंडू पैकी आहे. जवळून चेंडू ट्रॅव्हल होत आहे. फुटबॉलचा वापर नव्हता. नक्कीच इथे निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक मात्र तिसरं षटक घेऊन आलाय तो नितेश पाटील. हो हो इथे मात्र हा चेंडू मात्र नक्कीच नावामध्ये बरेच चेंजेस आहेत. 12 एक्झॅक्ट तुम्ही ठरवा की कोणता कंप्लीट नाव आहे तो. हो हो क्या बात आहे. स्ट्रेट ड्राईव्ह होता. जवळून अंपायरच्या चेंडू खेळून काढलाय. पाठी मात्र इथे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तत्पुरी 2 धाबा मिळतील त्या ऋषीला. 2 धाब्याने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते 28 वरती. 28 तिसरा षटक आपण पाहतोय. सुहाना 11 देसाई आणि या संघाला पुरस्कृत केले ते टायगरचे नकुल पाटील याने. थँक्यू. हो चेंडू हवेमध्ये आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक आला आणि झेल सुटलाय. मी तिथे होता. सोपा झेल होता. ऋषीला मात्र इथे जीवनदान मिळते. येस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता ऋषीचा. परंतु इथे मात्र मीने हा झेल ड्रॉप केलाय. सोपा झेल होता. कठीण नव्हता आणि मात्र तो कठीण झालाय. झेल सुटला गेलाय. क्या बात आहे. जबरदस्त. क्या बात आहे. मस्त झेल टिपलाय सुभाष दादाने. मगाशी अशी जर झाले असते तर नारिवली संघ असता आता इथे विजयामध्ये. षटकार आलाय मोरेश्वरच्या बॅट मधून. षटकाराने मात्र धावसंख्या बघा जाऊन पोहोचली आहे 35 वरती. अतिश जर तो झेल टिपला असता तर फलंदाज बदलला असता. स्ट्राईकला नवीन फलंदाज असता. बऱ्याच गोष्टी अशा असतात जसं पाहायला गेलं मैदानामध्ये. आणि तसा खेळ हो हो मोरेश्वर घाईमध्ये दिसतोय. तिकडे 3 तिकडा आणि काम बिगडा चालू असताना मात्र संधी घेण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या मोमेंटला ऋषीने नकार दिला की नको बाबा ही धाव अंगलट येऊ शकते. कोणाला तरी इथे विकेट फेकावे लागेल. आणि षटक इथे संपला गेलाय. पहिल्या 3 षटकानंतर धावपलकावरती धावा आहेत त्या तब्बल 36 धावा. एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ती सुहाना 11 देसाई संघाची प्रथम फलंदाजी करत असताना. पाणी घेऊन जा. स्कूटीवाले रेडी राहा तुम्ही. 3 षटकं झाली का तुम्हाला आतमध्ये लगेच जायचंय. हॅलो क्या बात आहे. सुंदर असं टायटल सॉन्ग स्पर्धेचं. यस गुरुदास काहीतरी इशारा करतोय. तर यस इथे मात्र फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून ही पार्टनरशिप स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते. नयन पाटील आणि आदित्य गोरपेकर साक्षी 11 नारिवली संघाचे फलंदाज होते. 71ची पार्टनरशिप. हाय स्कोर पार्टनरशिपमध्ये 75चा संघाचा होता आणि त्यांची मात्र पार्टनरशिप 71ची. क्या बात आहे. निवृत्ती म्हात्रे अँड विनीत पाटील दातिवली जुनी डोंबिवली संघाविरोधात केलं तसं 64. सर्वात जास्त मात्र नयन आदित्य. तर इथे मात्र 4थ्या षटकाला प्रारंभ होतो. 3 षटकानंतर धावपलकावरती धावा आहेत त्या 36 धावा. ही आमची ड्रिंक्स ट्रॉली ड्रिंक स्कूटी
2020 सुमित, हा स्क्रीनवरती तुम्ही आहात म्हणून आश्चर्य होऊ नका की अचानक आमचं नाव कसं आलं. कारण मेहनत करतात त्यांना मात्र दाखवलं जातात. हीच तर फॉर्च्युन कमाल आहे, मेहनतीची कमाल आहे. आणि खरोखरच मेहनत केली आहे या स्पर्धेमध्ये आमचे खास करून स्पर्धेचे आयोजक जयेंद्रदादा पाटील, राणी डाब्याचे मालक आहेत, कुलदैवत मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत, भोपरचे आमचे मोहन पाटील आणि सोनू पाटील इथे आलेत, जावई आहेत. तर त्यांना विनंती असेल की आपण यावं. मोहनशेठ पाटील आणि सोनू पाटील यांचं इथे आगमन होतं या व्यासपीठावरती. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. क्या बात आहे, जबरदस्त. आज मोरेश्वर मात्र थांबायला तयार नाहीये. अप्रतिम फटकेबाजी आहे, षटकार आलाय मोरेश्वरच्या बॅट मधून. हॅलो. तर नक्कीच या स्पर्धेमध्ये पहिली 50 ज्याच्या नावावरती आहे तो 40+ चा खेळाडू साई म्हात्रे देसाई संघाचा आहे, ज्याच्या नावावरती या स्पर्धेमध्ये पहिली 50 ज्याने लगावले आणि 2 सामने ते जिंकलेत. आमचे हनुमान पाटील यांचा संघ असेल. आणि नक्कीच इथे मात्र देसाई संघ आज रेग्युलर खेळतोय. मोरेश्वर मात्र अप्रतिम फलंदाजी करतोय. 10 मध्ये आतापर्यंत 31 धावांचं योगदान देतोय, 3 षटकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आपण पाहिलेत. गोलंदाज स्मिथ आलाय, ज्या स्मिथने मात्र एक झेल ड्रॉप देखील केला होता, त्या स्मिथचा वापर इथे मात्र केला गेलाय आणि पहिल्या चेंडूवरती षटकार स्मिथला आलाय. आणि इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र जजमेंट नुसार झेल टिपला गेलाय. बॅकवर्ड स्पेअर लेग बाउंड्री लगत हा झेल मात्र टिपण्यात आलाय. अप्रतिम, कोणती चूक नाहीये. प्रणेशने मात्र हा झेल टिपलाय आणि मोरेशला मात्र नक्कीच परतावं लागेल. होतात त्या सुहाना 11 टीम देसाई संघाच्या स्कोर कार्ड वरती 50 कंप्लीट आहे. 10 मध्ये 13चं योगदान आतापर्यंत ऋषीने एक षटकार जबरदस्त लगावलाय. फार कमी वयामध्ये या खेळाडूने क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. कारण ज्याच्या वडिलाने, ज्याच्या आजोबाने, ज्याच्या काकाने
मात्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जो नाव केलाय त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून मात्र आज हा एक नौका असा युवा खेळाडू मात्र मैदानामध्ये देसाई संघाचं नाव रोशन करताना आपल्याला एक कालामध्ये नक्कीच दिशेला शंका नाहीये. 2 धावा मिळतील ऋषीला. 2 धावेने मात्र संघ जाऊन पोहोचलाय तो 52 वरती. आमचे सुखदेव काका देखील या सामन्याला लाईव्हच्या माध्यमातून एन्जॉय करत असतील, त्यांचं देखील स्वागत आहे. खऱ्या अर्थाने आमचे नवापाड्याचे पिंट्या दादा जोशी हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. 52 धावा धावफलकावरती आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने. इथे मात्र क्या बात आहे, जबरदस्त. आणि तिथे मात्र तेवढा सुंदर झेल देखील टिपलाय. हो माहिल चेक करूया आपण, चेक केला जाईल. अजू दादा या. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय की काय आहे. इट्स आउट आहे. जबरदस्त झेल टिपला गेलाय. येस बराच पुढे होता परंतु स्ट्रोक मध्ये दम होता. अप्रतिम फटका होता. बावन धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. 4थ्या षटकाचा खेळ सुरू असताना गोलंदाज मित यस 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा त्या 52 धावा. शेवटचा षटक बाकी आहे. चला यानंतरची लढत असेल उमेश आम्हाला सांगतील. शिरडोन 40+ आणि आगासम 40+. दोन्ही टीम कॅप्टन म्हणजे जगदीश पाटील टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील. या षटकानंतर टॉस केला जाईल. गुलशन भोईर या स्टेजवरती आपण. गुलशन भोईर गोलंदाज नागेश. फलंदाज इथे आपण पाहतोय तो विकास पाटील. हिमांशू कॅप्टन आहे विकास. पण काम मात्र झकास करावं लागेल आणि नक्कीच हा षटकार आलाय. क्या बात आहे. विवेक मात्रे जे कुटारीचे आहेत, सुशील जाधव जे पिंपरीचे आहेत, आदित्य पावशे जे बामणलीचे आहेत आणि शंतनू पाटील हे उपस्थित आहेत. त्यांचं सर्वांचं स्वागत सर. क्या बात आहे. नक्कीच. आणि इथे मात्र विकास जो कॅप्टन आहे संघाचा कॅप्टन कसा असावा, कारण पाहायला गेलं तर आतापर्यंत 3 विकेट गेले. 3 विकेट गेलेत आणि इकडे विकास मात्र आता फलंदाजीसाठी आलाय आणि आल्या मात्र त्यांनी चेंडू पाहिला, हेरलं पूर्णपणे, थोडासा समोर आलाय आणि नक्कीच एक अप्रतिम असा फटका ताकदीनिश हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये तो सक्सेस झालाय. षटकार आलाय. षटकाराने मात्र धावसंख्या 58. यस इथे मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू स्किट होतोय, बाहेर निघतोय. पण सचिन कडू यांचा इशारा नक्कीच अवांतरचा आलाय आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव. एका धावेने मात्र धावसंख्या 59. विकास पाटील पुन्हा एकदा हिमांशू आणि विकासची जोडी मैदानामध्ये. शेवटचा षटक नागेश येतोय. नागेश वरती हल्ला. खरं स्लॉगवर आशिष म्हटली तर स्लॉगवर मध्ये अशी हाणामारी होत असते. अटॅकिंगवर आपण त्याला नेहमीच म्हणतो, पण कधी कधी गोलंदाजांचा अटॅक असतो. परंतु इथे आता फलंदाजाने सुरुवात केली आहे, त्याने दाखवलंय आपलं वर्चस्व. हो क्या बात आहे. चेंडू बघा टप्पा पडल्यानंतर कोणत्या पद्धतीने कोणत्या अँगलने निघतोय. जबरदस्त अप्रतिम असा हा प्रयत्न होता. यस इथे नागेश
खरं हीच तर कॅश आहे, तुमच्या बोटांमध्ये जादू असायला हवी आणि तेच पाहायला म्हणते लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. आणि पुन्हा एकदा आता मात्र विकासला थांबवलंय की जरी तू षटकार मारला असला तरी माझ्या बोटांमध्ये देखील ती जादू आहे, मी देखील ते प्रयत्न करू शकतो. आणि त्याने दाखवलंय. षटकारानंतर वाईट आला, त्यानंतर मात्र लगातार 2 डॉट आले. आता मात्र थोडासा टेन्शन विकासवरती देखील असेल. पुन्हा एकदा नागेश राईट आर्म राऊंड विकेटने मारा करण्याचा प्रयत्न. खरं नीलजा म्हटलं तर बऱ्याच वर्षाची परंपरा मकर संक्रांत चषक. खरं नेहमीचा संघ आल्यानंतर त्याचा स्पर्धेचा उल्लेख होणं गरजेचं असतं आणि नक्कीच त्याच गावातील संघ तेच आयोजक आणि खऱ्या अर्थाने आज देसाई संघाविरोधात केलंच असताना पण चांगला तग इथे देसाई संघाने देखील दाखवला. आपला 59 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आहेत. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, क्या बात आहे, जबरदस्त. अप्रतिम जखडून ठेवला गेला, अक्षरशः बांधलंय ते विकासला आणि शेवटच्या मोमेंटला मात्र विकासला देखील तंबूचा आश्रय दाखवलाय नागेशने. ठीक आहे. मध्ये 7 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे अक्षरशः जखडून ठेवलं गेलंय. हो मारण्याचा प्रयत्न इथे चेंडू हवेमध्ये आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय, मीत आलाय आणि हा झेल टिपला गेलाय.
तर 66 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. जे हनुमान निलजे संघाला प्रथम फलंदाजी करत असताना सुहाणा 11 देसाई संघाची धावसंख्या आपण पाहिली ती 65 आणि नक्कीच इथे 66 धावांचं आव्हान आहे. परंतु इथे सलामीची जोडी मैदानामध्ये प्रस्थान करते ते नितेश पाटील आणि केतन पाटील ही जोडी मैदानामध्ये निर्णायक जोडी देसाई अनिलच्या संघाची. परंतु पाहूया धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या चांगली आहे कारण 66 हा स्कोर एक अतिशय एक चांगला स्कोर नक्कीच पाहायला मिळते आणि त्या अंदाजे जर विचार केला तर ह्या जोडीवरती बरंच काही लक्ष निर्धारित असेल अतिश. कारण बऱ्याच वेळा पंचांचा इशारा नक्कीच आलाय की बऱ्याच वेळा अतिश जर विचार केला तर निलजे संघासाठी एक चांगला सुरक्षित स्थान देण्यामध्ये या दोन्ही खेळाडूंचा योगदान बराच राहिला आहे. मी मगाशी देखील सांगितलं होतं नितेश पाटील हा एक निर्णायक खेळाडू आहे. केतन देखील तेवढाच ताकदीचा खेळाडू आहे. परंतु दुसऱ्या बाजूला बादल मात्र याचं देखील नाव खूप मोठं आहे. चांगला फटका आहे कव्हरच्या दिशेने खेळून काढण्यात 2 क्षेत्ररक्षक धावताय. चेंडू अडकेल का परंतु चांगला क्षेत्ररक्षण तिथे आकाश पाहायला मिळालाय. आकाश आणि ऋषी जबरदस्त प्रयत्न दोघांचे राहिलेत. 2 धावा मात्र कंप्लीट पण 2 धावा वाचवलेत माझ्या मते. क्या बात आहे काय फिल्डिंग झाली आकाशची. ऋषीने मात्र त्याला कव्हर्स केलाय आणि 2 धावा मिळतील त्या केतनला. आणि इथे मात्र मोठा बारक्या खेळण्याचा प्रयत्न ऑलॉंग द कार्पेट ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने शॉर्ट मिड विकेटला येऊन मात्र चेंडू अडकवण्याचा प्रयत्न तत्वनंतर सिंगल मिळेल. एक धाव एका धावेने मात्र धावसंख्या 3 वरती. जे हनुमान मित्रमंडळ निलजेचे अध्यक्ष सन्माननीय गिरदर्शक पाटील आणि उपाध्यक्ष बबन रसाल साहेब हे देखील या सामन्याला लाईव्हच्या माध्यमातून एन्जॉय करतात. त्यांच्या देखील माध्यमातून शुभेच्छा आहेत. धन्यवाद. आमचे दत्ताशेठ पाटील असतील तर इथे मात्र 3 धाबा धावफलकावरती. पहिला षटक बादल म्हात्रेचा वापर आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज नितेश. हो क्या बात आहे. आता मात्र टायमिंग सही आहे. जबरदस्त गॅप शॉट सिलेक्शन अप्रतिम आहे. कव्हरचा एरिया मात्र पूर्णपणे क्लिअर झालाय. चौकार आलाय नितेशच्या बॅटमधून. तर नक्कीच आमचे एकविरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय चंद्रकांत दादा पाटील हे देखील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा खूप मोठा चांगला सपोर्ट आहे या स्पर्धेसाठी तर त्यांचं देखील स्वागत आहे. दादा स्वागत आहे तुमचं. आमचे मोहन शेठ देखील इथे उपस्थित आहेत. हो हो क्या बात आहे. जबरदस्त चांगला प्रयत्न आहे बघा. जरी चौकार डबल अशा धावा येत असल्या आतिश तरी मात्र गोलंदाज देखील तेवढ्या ताकदीनिशी गोलंदाजी करतोय मात्र खरं आहे बादल मात्रे. जबरदस्त प्रयत्न आहेत कारण एक तुम्हारी एक हमारी असा खेळ मैदानामध्ये 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. केतन पाटील आणि नितेश पाटीलची जोडी मैदानामध्ये निलजे संघासाठी सलामीची जोडी. हो क्या बात आहे. क्लासिकल ड्राईव्ह. चेंडू मात्र जाईल सीमा पलीकडे. आलाय हा षटकार. वीरेंद्र सेवागची आठवण मात्र या फटक्याने नक्कीच झाली आहे. जबरदस्त मस्त असं संगीत आहे कारण आज वुमन्स डे आहे आणि त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
साडी पाहिजे आणि इथे साडी देखील आहे मॅन ऑफ द मॅच साठी. ही विशेष संकल्पना काय आणतील हे नारिवलीवाला सांगता येत नाहीये. लकी ड्रॉ साठी कूलर आहे. तर कृष्णाला जर साडी भेटली तर ती साडी कोणाला देईल हा प्रश्न आमच्या समोर उभा आहे. फायनल डेला समजेल आपल्याला. हो हो इथे मात्र फुलटॉस होता. क्या बात आहे. मोरेश्वर बघा थोडासा खुन्नस क्रिकेट आहे मैदानामध्ये कारण त्यांना माहिती आहे की धावा 66 पाहिजेत म्हणजे कुठेतरी सामना जरी आता 13 आले असल्या तरी मात्र हा चेंडू निर्धाव आलाय म्हणजे सामन्यामध्ये अजूनही दोन्ही संघाची पकड तशी आहे. तर इथे मात्र 13 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. केतन पाटील 2 मध्ये 3 वरती खेळतोय. दुसऱ्या बाजूला नितेश मात्र अप्रतिम प्रयत्न आतापर्यंत त्यांनी केलाय की तब्बल तो 4 मध्ये 10चं योगदान त्याने दिलंय आणि या स्पर्धेचा 150वा चौकार नितेशच्या बॅट मधून आलाय. हा या समचे वैभव ठक्कर देखील आलेले आहेत. या वैभव स्वागत आहे तुमचं देखील. मी 5 वाजता आले तू आता आला. तुमचा आता टायमिंग असतो आहे ना यायचा. ये रातों के यात्रे रात्रि के यात्रे रातों के कातिल. 24 ला 53 ची गरज आहे जिंकण्यासाठी. जबरदस्त मॅच मैदानामध्ये. जयहनुमान निलजेबरच्या सुहाना 11 देसाई या 2 संघांमधली बिग फाईट आहे. बघा चांगल्या पद्धतीने संघ इथे मैदानामध्ये उतरलाय तो देसाई संघ. प्रमोद म्हात्रे ज्यांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने संघ आज आपण पाहतोय. मोठा फटका आहे. फुलटॉस होता परंतु इथे मात्र असे चेंडू केतन पाटील तरी सोडणार नाहीये आणि हा पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना गोलंदाज मयूर म्हात्रेचा वापर इथे केला गेलाय. पहिल्या षटकामध्ये बादल म्हात्रे ज्याने 13 धावा खर्च केल्या आणि इथे मात्र मयूर म्हात्रे पहिल्या चेंडूवरती फुलटॉस आणि पहिल्या फुलटॉस वरती एक फुल टोल वसूल केलाय तो केतन पाटीलने. कारण केतन नाव आल्यानंतर केतन म्हात्रे नेहमीच चर्चेत असलेला प्लेअर आहे वाकलनचा. तर उद्या मात्र त्याला खेळताना आपण पाहू. तर याचबरोबर आज ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल ज्यांचे साथ आम्हाला आजच्या रात्रीमध्ये लाभणार आहे ते आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे सल्लागार एक आदर्श व्यक्तिमत्व गुरुवर्य आमचे टीके माली सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. जबरदस्त मराठीचे अप्रतिम समालोचक टीके माली सर वेलकम स्वागत आहे. निश्चित आपल्या रायगड क्रिकेट समितीचे मुख्य सल्लागार आणि त्याचबरोबर एक अत्यंत टॅलेंटेड एक सूत्रसंचालक म्हणून ज्यांची ख्याती आहे. कॉमेंटेटर आणि सुंदर अशी भाषा त्यांची तुम्हाला ऐकायला मिळेल आजच्या रात्रीमध्ये संदीप पाटील सरांच्या जोडीला. हो हो यश लागली होती इथे मात्र एचान टेकन पण इथे चेंडू मात्र गोळीच्या वेगाने पाठी येतोय पण 2 धावा मिळतील. यस कारण आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. आशिष थोडासा चेंडू तुमच्या समोरून निघाला तर मात्र त्याला रोखणं असंभव होतंय कारण इथे आपण पाहिलं किती तानातान या खेळाडूंची होते. चेंडू सुटल्यानंतर किती धावावं लागतंय कारण तेवढ्या वेगाने चेंडू मात्र बाउंड्री लाईन कडे ट्रॅव्हल करताना आपल्याला दिसतोय. एवढी आउटफील्ड फास्ट आहे या मैदानाची. धावपालकावरती धावा त्या तब्बल 25 धावा. मयूर मात्रे पुन्हा एकदा. ओ क्या बात आहे. नाही सोडणार मी इथे नक्कीच सलामीला का आलं याचा प्रत्युत्तर मात्र केतन पाटील देतोय. षटकार.
क्या बात आहे. थ्रूची मात्र नक्कीच गरज असेल. एखादा विकेट येणं गरजेचं आहे, पण तो येईल का हा प्रश्न आहे. कारण दोन्ही फलंदाज आता पूर्णपणे लक्ष केंद्रित, ज्यांचे नजर पूर्णपणे चेंडूवरती बसली आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही 4-5 असे चेंडू खेळता, जे एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होते, त्या वेळेला मात्र तुमची नजर जी आहे, तुम्हाला जो चेंडू आहे तो छोटा नाही तर तुम्हाला फुटबॉल सारखा दिसतोय. आणि तसा खेळ मात्र मैदानामध्ये या खेळाडूंना आता चेंडू मोठा दिसायला लागला की काय हा प्रश्न. परंतु इथे मात्र मयूरने देखील हार मानली नाहीये. शेवटच्या 2 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. जरी सुरुवातीच्या 4 चेंडूमध्ये धावा आल्या असल्या तरी मात्र 2 चेंडू निर्णायक फेकले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा धावफलकावरती. येणारे 18 चेंडू 34 धावांची गरज आहे. हॅलो, चला देसाई संघ जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंगची व्यूहरचना लगेच आपण करायची. येणारे 18 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. 18 चेंडू 34 धावा, 32 धावा धावफलकावरती. आपण पाहतोय 2 षटकानंतर तर इथे 3ऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज रितेशचा वापर इथे केला गेलाय. रितेश पाटील, रितेश म्हात्रे, सॉरी रितेश म्हात्रे आलाय. आता हा जो षटक आहे ना, आतिश खरं आतिश देसाईचेच आहे. आणि हा हो, क्या बात आहे, जबरदस्त आहे. याच तर चेंडूची अपेक्षा असते प्रत्येक गोलंदाजाला की असे चेंडू माझे पडावेत. आणि त्या प्रयत्नामध्ये हा एक सक्सेसफुल चेंडू रितेशचा आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धावालाय. केतन पाटील स्ट्राईकला पाहतोय. 8 चेंडूमध्ये आतापर्यंत 22 धावांचं योगदान त्याने दिलंय. एक चांगली खेळी इथे साकारतोय तो केतन. हो हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. डॉट चेंडू येतोय, लगातार 2 चेंडू डॉट. कारण ना अतिश मी पहिलं सांगितलं की हा जो षटक आहे ना, तो षटक मात्र देसाई संघासाठी निर्णायक असेल. या षटकामध्ये 10च्या कमी धावा आल्या तर मात्र सामन्यामध्ये अस्तित्व नक्कीच देसाई संघाचं टिकेल. यस, बॅट मात्र हातातून सुटली होती, पण नक्कीच यस, कारण ज्या बॅटने आपल्याला मोठं केलंय त्याचा आदर करणं गरजेचं. आणि ते केलं केतनने. इथे मात्र अलॉंग द कार्पेट ऑन साईडला मोरेश्वर मात्र हितेश आहे. हितेश आलाय चेंडूवरती. तर या दरम्यान पाहतोय आपण जे हनुमान क्रीडा मंडळ निजे
चे अध्यक्ष आणि त्याचबरोबर निलजेगावचे माजी सरपंच सन्माननीय आदरणीय गिरधर शेठ पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मागाशी संदीप सरांनी त्यांचा उल्लेख केला. तर इथे मात्र हा चेंडू वाईड आलाय बघा. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केले, त्यामध्ये आता हा वाईड आलाय. प्रयत्न तर चांगले आहेत गोलंदाज रितेशचं. 15 चेंडूमध्ये 32 धावांची अजूनही गरज आहे. निलजी वर्षात देसाई सामना मैदानमध्ये लागते. खलीच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 धाव मिळेल. 1च धावेने मात्र समाधान मानावं लागेल ते नितेशला. 1 धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 35 वरती 35. 2 चेंडूचा खेळ आता बाकी आहे. 14 चेंडू 31 धावांची गरज आहे बघा. 18-36 समीकरण होतं, त्यामध्ये 4 चेंडू अप्रतिम पद्धतीने आतापर्यंत फेकले. कारण देसाई संघाला याच गोलंदाजीची अपेक्षा होती आणि ती गोलंदाजी क्या बात आहे, पूर्णपणे परेशानीमध्ये टाकण्यात आलंय. फलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवलं गेलंय. कारण असे चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय तो अप्रतिम. प्रत्येक चेंडू मात्र निर्णायक पद्धतीने फेकला गेलाय तो रितेशच्या माध्यमातून. आता मात्र येणारे 13 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 13-30 समीकरण आहे. काय मॅच होते मैदानामध्ये. हो क्या बात आहे. जरा गोलंदाजी जर आवडली असेल रितेशची तर टाळ्या व्हायलाच हव्यात. अप्रतिम. फक्त 4 धावा खर्च केला, त्यामध्ये 1 वाईट आहे. काय गोलंदाजी. 18 मध्ये 36 धावांची गरज असताना या षटकामध्ये फक्त 4 धावा, 34 धावांची गरज असताना फक्त 4 धावा आल्यात. आता मात्र 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. तर या दरम्यान आमचे नारिवलीचे रघुनाथ पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत आहे रघु. यस, इथे मात्र आजचा हा लॉट्स आहे. यस, देसाई वर्सेस निलजे हा सामना सध्याच्या घडीला सुरू आहे. यस, ते तिथे शिरडोन आहे, तर कारण तो सामना झालाय पण वाकलन वर्सेस शिरडोन. आता तो सेकंड राऊंड आगासन वर्सेस शिरडोन 40+ असा पाहणार आहोत. त्यानंतर मात्र रेग्युलर स्टार्ट होईल. घेसर वर्सेस आगासन, खोनी वर्सेस वाडेगर, सागाव वर्सेस वडवली बी. वडवली बी संघ आज खेळणार आहे. क्या बात आहे बघा, मस्त. कारण जेव्हा वडवले असतं ना रायगडमध्ये, जेव्हा वडवली वाकलन हे संघ येत असतात त्यावेळेला मात्र मोठ्या संख्येने प्रेक्षक लोक गर्दी करत असतात. कारण नाव टेनिस क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला या संघाने केलं आहे. सर्व क्षेत्रामध्ये सर्वकडे खेळण्यामध्ये प्रावीण्य मिळवणारे हे संघ आहेत. त्यामध्ये बऱ्याच वेळा निलजे संघ देखील खेळत असतो, देसाई संघ देखील बरेच संघ खेळत असतात. तिथे मात्र आता समीकरण आहे 12-30. नितेश आणि केतनमध्ये काहीतरी थोडीशी चर्चा झाली असावी की ज्या 2 षटकामध्ये आपण धावा खोऱ्याने ओढत होतोय त्या मात्र 3ऱ्या षटकामध्ये माले साहेब आल्या नाही आहेत. कारण 3रा जो षटक होता रितेशचा, तो रितेश त्यांच्यावरती हवी आला. कारण त्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या आणि सामन्याला मात्र पुन्हा एकदा देसाईच्या बाजूने नेऊन देण्याचा प्रयत्न रितेशने केलाय. कारण येणारे आता 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. सामना रंगतदार स्थितीमध्ये. कोण जिंकेल अजूनही हे बाकीत केलं गेलं नाहीये. कारण अजूनही हा बंद लिफाफा आहे. कोणता संघ विजय संपादन करणे माहिती नाहीये. लकी ड्रॉ कोणाला मिळेल हे कोणाला माहिती नाहीये. चिठ्ठी जरी तुमच्या खिशामध्ये असली तरी नाव येणं गरजेचं आहे, तो नंबर येणं गरजेचं आहे, तेव्हा तुम्हाला तो कूलर भेटेल. त्यासाठी दैव बलवंत असावं हवं. कारण लॉटरी सगळेच काढतात पण लॉटरी एकालाच लागते. आता मनामध्ये इच्छा सगळ्यांची आहेत की मी 1 करोडाची लॉटरी काढतोय, चला भेटायला पाहिजे. पण भेटण्यासाठी नशीब महत्वाचे असतात आणि त्या असायला पाहिजे. कारण नशिबाशिवाय तुम्हाला काही नाही मिळणार. इथे 12 मध्ये 30 धावांची गरज आहे. सामना रंगतदार स्थितीमध्ये. तर या दरम्यान बजरंग दलाचे आमचे 14 गावातील श्रीमान भगवान गोंधली यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. यस, आता मोरेश्वरचा वापर पाहायला मिळतंय. कारण ज्या मोरेश्वरने जबरदस्त खेळ साकारला होता
फलंदाजी करत असताना इथे मात्र फुलटॉस मारण्याचा प्रयत्न. यस, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरती हा चौकार आहे. हॅलो, यस, थँक्यू डीजे. 12 चेंडूमध्ये 30 धावांची गरज असताना आलाय चौकार. आता मात्र 11 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. मोरेश्वर पुन्हा एकदा समोर केतन साठी हा चेंडू आणि झेल. हिमांशूने मात्र टिपलाय झेल आणि इथे मात्र केतनचा संपलाय खेळ. फलंदाज बाद. तर इथे मात्र जोडी तोडण्यामध्ये यशस्वी झालाय तो गोलंदाज मोरेश्वर. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि त्यानंतर मात्र त्याच केतनचा विकेट घेण्यामध्ये संपादन केलाय मोरेश्वर पाटीलने. अप्रतिम प्रयत्न. देसाई वर्सेस निलजे या दोन संघांमधले एक अप्रतिम असा घमासान मैदानामध्ये रंगताना आपल्याला दिसतोय. जिंकेल कोण हा मोठा प्रश्न आहे. येणारे चेंडू 10 आणि गरज आहे ती तब्बल 26 धावांची. आता मात्र थोडासा चेहऱ्यावरती हास्य अतिशय देखील पाहायला मिळतंय, कारण स्कोरिंग आहे. स्कोरिंग ते करतायत. चौकार षटकार आल्यानंतर कुठेतरी त्या धावा लिहिण्यासाठी त्याचा देखील हार थरथरतय. पण जसे विकेट आल्यानंतर मात्र किती आवडीने हौशीने मात्र त्या लिहिल्या जातात. कारण हेच तर प्रेम असतं, गावासाठी असलेलं प्रेम. कारण गावासाठी असलेलं प्रेम आमच्या अध्यक्ष साहेब इथे उपस्थित आहेत निलजे गावचे. इथे मात्र मोठा फटका आहे. क्या बात आहे, प्रॉपर टायमिंग. चेंडू मात्र सीमा रेषा पलीकडे. षटकार आलाय. तर त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. रेवली गावचे सन्माननीय अशोक पाटील. यस, 9 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 10-26 समीकरण होता. आता मात्र 9 चेंडू 20 धावा, 46 धावा धावफलकावरती. चला, प्रत्येक चेंडूवरती थोडा चेंडू बाहेर गेलाय का. यस, 9 चेंडू 20 धावा. बघा, सामना अजूनही रंगतदार स्थितीमध्ये. फलंदाजाचा विचार केला. संतोषच्या बॅट मधून षटकार आलाय. असं वाटतंय की डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय संतोष. तर त्याला माहिती आहे की धावांचा ओघ थोडा जास्त आहे. त्या अनुषंगाने जर मॅच जिंकायची असेल तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. प्रेशर घेऊन चालणार नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला मोरेश्वर ज्याने मात्र एक चांगला आपल्या संघासाठी चांगली धावांचं योगदान दिला. 31 धावांची मॅरेथॉन इनिंग तो केला. प्रथम फलंदाजी करत असताना त्याच मोरेश्वरचा वापर मात्र इथे करण्यात आलाय. 1 चौकार 1 षटकार आतापर्यंत त्याच्या ओव्हरमध्ये आलाय. 1 विकेट देखील त्याच्या ओव्हरमध्ये आली आहे. क्या बात आहे. चेंडू डॉट आलाय. निर्धाव चेंडूचे सांगता 8 चेंडू 20 धावा. प्रेक्षक बऱ्याच संख्येने मात्र या सामन्याचा आनंद घेताना आपल्याला दिसतात. आणि फॉर्च्यून इव्हेंटच्या लाईव्हच्या माध्यमातून देखील बरेच प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना दिसतात. खास करून या सामन्याचा मात्र मनमुराद आनंद घेताना दिसतात. त्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑलॉंग द कार्पेट ऑन साइडला लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1च धाव मिळेल. नितेश रिस्क घेणार नाहीये, त्याला माहिती आहे. बचेंगे तो और लढेंगे. आणि नक्कीच इथे मात्र सिंगल आली आहे. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ती 47 वरती. येणारे 7 चेंडू 19 धावांची गरज आहे. 7 चेंडू 19 धावा. रंगतदार स्थितीमध्ये हा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. काय घडेल. चित्तथरारक सामना मैदानामध्ये. देसाई वर्सेस निलजे या दोन संघांमध्ये एक बिग फाईट. मोरेश्वरचा शेवटचा चेंडू आहे.
हा चेंडू मात्र बरेच काही सांगून जाईल आणि इथे मात्र मिड विकेटच्या वरतून आलाय खंडखनी षटकार. मॅच वरती कारण इथे सामना कुठे होता आणि कुठे गेलाय. ज्या पद्धतीने मोरेसचा वापर केला गेलाय परंतु तो मोरेस देखील इथे महागडा आता ठरलाय. कारण हा शेवटचा चेंडू जर निर्णायक आला असता आतिश तर मात्र मॅच मध्ये पकड असते. आता मात्र 6-13चं समीकरण आहे. सामन्यामध्ये पूर्णपणे पुनरागमन केलंय ते नितेशने कारण नितेश इथे आक्रमक झालाय. सुरुवातीपासून मात्र मोठे फटके मात्र नितेशच्या बॅट मधून आपण पाहिलेत आणि आता मात्र समीकरण धावफलकावरती 4 षटकानंतर जयमान निलजे संघाची धावा त्या 53. आता येणारे 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. यस क्या बात आहे. कारण प्रथम फलंदाजी पाहायला गेलं तर देसाई संघाने केली. त्या संघाची धावसंख्या देखील 4 षटकामध्ये 53 होती आणि इथे मात्र आता तोच समीकरण जयमान निलजे संघ चेसिंग करत असताना 4 षटकामध्ये 53 आणि 6 मध्ये आता 13ची गरज आहे. हो इथे मात्र कार्पेट हो हितेशला मात्र चेंडू दिसला नव्हता परंतु शेवटला मात्र नक्कीच गेलाय चेंडूवरती. 1 धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 54 वरती. 5 चेंडू 12ची गरज आहे. कारण 5 विकेट मात्र देसाई संघाच्या गेल्या होत्या. इथे मात्र फक्त 1च विकेट गेली आहे. म्हणजे 11 जरी आल्या तरी मात्र चालू शकतील विकेटच्या आधारावरती. कारण कल्याण डोंबिवलीमध्ये आल्यानंतर विकेटचा वापर नक्कीच केला जातोय. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. गोलंदाज रितेश. ज्या रितेशने 3रा षटक टाकला होता त्याचाच वापर मात्र इथे केला गेलाय. कारण ज्या रितेशने मात्र सामन्याला यू टर्न 3ऱ्या षटकामध्ये दिला होता फक्त 4 धावांचा षटक फेकला होता त्याचाच वापर मात्र इथे करण्यात आलाय. कारण हा 13 धावा आता वाचवेल का. आतापर्यंत तरी 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात म्हणजे कुठेतरी त्यांनी देखील आशा दाखवली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला ज्या फलंदाजाने अक्षरशः इथे धुमाकूल घातलाय जबरदस्त फलंदाजी केली तो नितेश मैदानामध्ये अजून आहे. पण स्ट्राईकला आता केतन आहे संतोष आहे पण नितेश तिकडे धाव घेणार नाहीये. दुसरी स्वतःमध्ये स्ट्राईक ठेवेल कारण बॅट पूर्णपणे त्याची लागली आहे. 56 धावा धावफलकावरती. आता मात्र 3 चेंडू 10 धावांची गरज आहे. क्या बात आहे. काय सामना झालाय. 3 चेंडू 10 धावा. जबरदस्त अप्रतिम वीक फाईट कशी असायला हवी याचं उदाहरण मैदानामध्ये. निलजे वर्ष देसाई 1 धाव तर पूर्ण होतीये. दुसरे धावेसाठी धावेल का. यस इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. जर नॉनस्ट्राइक एंडला हितेशने थ्रो फेकला असता तर मात्र इथे संतोषला परतावा लागला असतं परंतु इथे मात्र डबल धावा आल्या 2 धावा आल्यात. कारण एक धावेला महत्व असतं. आता मात्र 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 7 जरी आल्या तरी मात्र चालू शकतील विकेटच्या आधारावरती. पण इथे घडेल काय. मी खरोखर कौतुक करेन गोलंदाज रितेशचं. काय आपला तो बेसी गोलंदाजी करतोय परंतु समोर नितेश आहे. मोठा फटका चेंडू हवेमध्ये आहे. झेलवरती क्षेत्ररक्षकाला आहे परंतु झेल सुटला गेलाय. मोठी चुकी पण इथे मात्र 3ऱ्या पंचांकडे रेफर केलंय. ही दाब आहे की नाहीये. आता ऑल इज वेल रिते आतिश तू करतोय खरा पण तिकडे क्षेत्ररक्षक मात्र साथ देत नाहीयेत. आकाश होता तिकडे. हेच पाहूया इथे काय एक्झॅक्ट झालाय. रनआउट आहे की नाहीये. यस इथे मात्र फलंदाज बाद आहे. आता मात्र 1 चेंडू आणि 1च धाव येईल म्हणजे 2 ला 8 होत्या. 1 धाव आली आहे. 1 चेंडू 7. जर षटकार आला
तरी मात्र सामना जिंकू शकेल तो जय हनुमान नीलजे संघ. कारण चूक कुठे झाली, चूक इकडे हितेशी देखील झाली होती. थ्रो त्या वेळेला नॉन स्ट्राईक एंडला फेकायला हवं होतं, तो स्ट्राईकला फेकला, तिथे 2 धावा गेल्या. हा झेल होता, हा झेल जर टिपला असता तर 1 मध्ये 8 धावा असत्या. म्हणजे बरेच काही तुमच्या हातून तुम्ही समोरच्या संघाला आता दिलंय, पण आता शेवटचा एक चेंडू आहे, 7 धावा, परंतु षटकार आला तरी मात्र विकेटच्या आधारावरती जय हनुमान नीलजे संघ जिंकू शकेल. परंतु समोर आता त्याच ताकदीचा फलंदाज आहे ज्यांनी अक्षरशः सुरुवातीला येऊन इथे मात्र देसाई संघाचे मात्र धाबे दानानून सोडलेत. तो नितेश पाटील मैदानामध्ये आतापर्यंत त्याची खेळी आपल्याला पाहायला मिळते. ती तब्बल 11 चेंडूमध्ये 21 धावांची खेळी त्यांनी साकारली आहे. केतनने देखील चांगला साथ त्याचा दिला, परंतु आकाशने देखील चांगला सहकार्य केला. आता मात्र केतनच्या हातामध्ये सर्व काही पाहायला मिळते नितेशच्या, कारण इकडे 1 चेंडू आणि 7 धावा, षटकार आला तर मात्र नीलजे संघ जिंकेल, डॉट आला तर मात्र इथे नक्कीच देसाई संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करेल. चला, टाइमपास फुल झालाय, भरपूर टाइम गेला या मॅचला. 1 चेंडू 6 धावा. इथे मात्र नाहीये, शेवटच्या मोमेंटला मात्र खऱ्या अर्थाने रितेशने मात्र या सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी दाखवत देसाई सुहाना 11 देसाई संघाला विजय संपादन करून दिलाय. अभिनंदन टीम सुहाना 11 देसाई संघ आणि